तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर्यन सर्स महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पॉलिटी या विषयाचे महत्त्वपूर्ण घटक बघितले आहे, जे MPSC संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि सी 2024 साठी महत्त्वपूर्ण होते. चला तर आज बघूया आपण विषयानुसार महत्त्वपूर्ण टॉपिक जिओग्राफी या संदर्भातील जे महत्त्वपूर्ण घटक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला आज बघायचे आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया जिओग्राफीमधील महत्त्वपूर्ण घटकाला. विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफीमध्ये जागतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भातील महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला बघायचे आहे. त्यातील सर्वात आधी आहे तो जगाचा भूगोल. जगाच्या भूगोलमध्ये आपल्याला बघायचं आहे की पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भात जे महत्त्वपूर्ण सिद्धांत दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, जेणेकरून त्यावरती तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे पृथ्वीचे अंतर्गत भाग. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे येतात तर बघा, सर्वात आधी क्रस्ट येतो म्हणजे कवच, त्यानंतर येतं मेंटल म्हणजे प्रावरण आणि नंतर येतो कोर. ठीक आहे, म्हणजे अंतर्गाभा. हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पृथ्वीवरील वातावरण. पृथ्वीवरील वातावरणाच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे की पृथ्वीपासून जसं जसं आपण वर जातो तसं तसं वातावरणाच्या काही लेअर आहेत, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते तपांबर, त्यानंतर आहे स्थितांबर, त्यानंतर आहे मध्यांबर, नंतर येतो आयनांबर आणि नंतर येतो बाह्यांबर. हे किती अंतरावर आहे, यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे घटक येतात ते आपल्याला बघायचे आहेत. ओके. त्यानंतर बघायचं आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. मित्रांनो, अक्षवृत्त आणि रेखावृत्त याचं सर्वात महत्त्वाचं कार्य हे आहे की पृथ्वीवरील ठिकाणी म्हणजे लोकेशन ठरविण्यासाठी असलेल्या काल्पनिक रेषा आहे, ज्यावरून आपण पृथ्वीवरील एक्झॅक्ट लोकेशन शोधू शकतो किंवा नमूद करू शकतो. ओके. त्यानंतर आहे हवामान. मित्रांनो, जागतिक हवामानामध्ये कोपेनचे हवामान वर्गीकरण त्यांनी 5 भागामध्ये केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ए उष्णकटिबंधीय हवामान, बी शुष्क हवामान, सी समशीतोष्ण हवामान, डी खंडीय हवामान आणि ई ध्रुवीय हवामान. याचा आपल्याला अभ्यास करायचा. त्यानंतर येतो जागतिक विभाग. मित्रांनो, जग हे कुठल्या कुठल्या भागामध्ये विभाजित केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये शिकावं लागतं. जसं आपण बघतोय की खंडामध्ये विभाजित केलेलं आहे जगाला. त्यानंतर गोलार्ध, ज्या प्रकारे आपला भारत उत्तर पूर्व गोलार्ध आहे त्याप्रमाणे गोलार्धामध्ये विभागणी जगाची कशी केलेली आहे. त्यानंतर भूभाग व महासागर म्हणजे पृथ्वीवरील जमिनीचा भाग आणि सागरीय भाग याला आपल्याला बघायचं आहे. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो भूगोलामध्ये भारताचा भूगोल. मित्रांनो, भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला सर्वात आधी बघायचं आहे स्थान व विस्तार. भारताचे स्थान आणि विस्तार कुठे आहे, कशा प्रकारे आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे भारताची प्राकृतिक रचना. मित्रांनो, भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये भारताचे भूरूपशास्त्रीय विभाग असे आपण 5 विभाग केलेले आहे, जेणेकरून अभ्यास करण्यासाठी ते सोपे गेले पाहिजे. त्यातलं पहिलं आहे उत्तर पर्वतीय प्रदेश. ओके. म्हणजेच काय, तर हे हिमालयीन पर्वतीय प्रदेश आहे, हिमालय. ओके. आणि हिमालय संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल की हिमालयाचे किती भागामध्ये विभाजन केलेले आहे. तर सर्वात आधी बघा, उत्तर पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला जर बघायचे असेल तर आपल्याला काय काय बघावं लागेल. तर त्यामध्ये येतो मित्रांनो ट्रान्स हिमालय. बघा, ट्रान्स हिमालय. त्यानंतर येतो मित्रांनो ग्रेटर हिमालय. यालाच मित्रांनो आंतर हिमालय किंवा हिमाद्री हिमालय सुद्धा म्हणतात, बृहद हिमालय सुद्धा म्हणतात. त्यानंतर येतो मित्रांनो मध्य हिमालय. त्यालाच काय म्हटलं जातं, लेझर हिमालय असं सुद्धा म्हणतात. आणि यालाच
हिमाचल हिमालय सुद्धा म्हणतात. ओके, तर मित्रांनो यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यानंतर येतो मित्रांनो शिवालिक हिमालय, ज्याला आपण शिवालिक टेकड्या म्हणतो. ओके, हे उत्तर पर्वतीय प्रदेशाचे प्रकार आहेत, भाग आहेत. त्यानंतर मित्रांनो हिमालयाचे काही उभे विभाग पडतात. उभे विभाग पडतात. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला ते उभे विभाग सुद्धा बघायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडील मैदानी प्रदेश. मित्रांनो उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये बघा आपण याचं वर्गीकरण दोन भागामध्ये करू शकतो. एक गाळावरून म्हणजे गाळाच्या निर्मितीवरून याचे काही भाग पडतात, त्यांना आपण म्हणू शकतो भाबर, तराई, भांगर आणि खादर. ठीक आहे, तसेच प्रादेशिक विभाग पडतात काही. प्रादेशिक विभागामध्ये राजस्थानचे मैदान, ओके राजस्थानचे मैदान, त्यानंतर पंजाब हरियाणा मैदान, त्यानंतर गंगेचे मैदान. ओके, हे झाले मित्रांनो उत्तर मैदानी प्रदेश. त्यानंतर आहे मित्रांनो द्वीपकल्पीय पठार, म्हणजेच त्याला भारतीय पठार म्हणतो आपण. मित्रांनो बघा द्वीपकल्पीय पठारामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या द्वीपकल्पीय पठारावरती वेगवेगळे पठार आहेत आणि त्या पठारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, तर बघा द्वीपकल्पीय पठारामध्ये कुठले कुठले भाग येतात. माळवा पठार येतो, बुंदेलखंड पठार येतो, छोटा नागपूर पठार, मेघालय पठार, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, दंडकारण्य, तेलंगणा पठार आणि छत्तीसगड खोरे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो किनारी मैदानी प्रदेश. बघा किनारी मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. ओके, यामध्ये एक आहे पूर्व किनारी मैदाने, एक आहे पूर्व किनारी मैदाने. आणि दुसरे आहे पश्चिम किनारी मैदाने. ओके, किनारी मैदानामध्ये आपल्याला म्हणजे कोस्टल प्लेन्समध्ये आपल्याला हे दोन भाग पाहायचे आहे, पूर्व किनारी मैदाने आणि पश्चिम किनारी मैदाने. त्यानंतर हे मित्रांनो भारतीय बेट समूह. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की भारतीय बेट समूहामध्ये अरबी समुद्रातील बेट आहे, अरबी समुद्रातील बेट आहे आणि बंगालच्या उपसागरातील बेट आहे. ओके, अरबी समुद्रातील बेट कोणतं आहे मित्रांनो? लक्षद्वीप बेट समूह. आणि बंगालच्या उपसागरातील बेट समूह अंदमान आणि निकोबार बेट समूह. आणि यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आहे की कुठल्या चॅनलनी काय वेगळं केलेलं आहे, कुठले बेट समूह वेगळे केलेले आहे, हे दिलेले आहेत. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो नदी प्रणाली. मित्रांनो नदी प्रणालीमध्ये आपल्याला बघायचं आहे हिमालयीन नद्या. मित्रांनो त्यानंतर हिमालयीन नद्यामध्ये काय काय येतं बघा की गंगा नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आणि सिंधू नदी प्रणाली यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आहे द्वीपकल्पीय नद्या. आणि द्वीपकल्पीय नद्यामध्ये तुम्ही बघाल की काही पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर पूर्ववाहिनी नद्यामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि पश्चिम वाहिनी नद्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नर्मदा, तापी, साबरमती आणि माही या महत्त्वपूर्ण नद्यांचा द्वीपकल्पीय नद्यांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो त्यानंतर पुढचा टॉपिक येतो मृदा व मृदाचे प्रकार. ओके, बघा मित्रांनो मृदा व मृदाचे प्रकारामध्ये
यामध्ये आपल्याला गाळाची मृदा, वाळवंटी मृदा, रेगूर मृदा, जिला आपण काळी मृदा सुद्धा म्हणतो, तांबडी मृदा, क्षारयुक्त अल्कली मृदा, डोंगराळ आणि वन्य प्रदेशातील मृदा आणि जांभी मृदा, असे ह्या मृदांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. ओके. त्यानंतर मित्रांनो, खडक प्रणाली. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की खडक प्रणालीवरती वारंवार प्रश्न आलेले आहेत. इवन कंबाईनला सुद्धा आलेली आहेत आणि राज्यसेवाच्या पूर्व परीक्षेला सुद्धा आलेली आहेत. सर्वच परीक्षेला यावरती एखादा प्रश्न तरी नक्की असतोच. ठीक आहे. तर मित्रांनो, खडक प्रणालीमध्ये आपल्याला बघायचं आहे आर्कियन प्रणाली, कडप्पा प्रणाली, विंध्य, प्राचीन, गोंडवाना प्रणाली, ट्रायसिक प्रणाली, त्यानंतर जुरासिक प्रणाली, क्रिटेशियस प्रणाली आणि डिक्कन प्रणाली. आपण ज्याला म्हणतो ना तृतीय प्रणाली, यामध्ये एक तृतीय प्रणाली सुद्धा येते, टर्शरी प्रणाली आपण त्याला म्हणतो, आणि शिवालिक प्रणाली इत्यादी या खडक प्रणालीमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो वने आणि वनांचे प्रकार. ओके मित्रांनो, वने आणि वनांच्या प्रकारावरती वारंवार प्रश्न विचारले जातात की हे कुठले वन कुठे आढळतात. ओके. तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघायचं आहे सदाहरित वने, पानझडी वने, शुष्क व काटेरी वने, सूचीपर्णी वने, याला पर्वतीय वने सुद्धा म्हणतात, सागरी किनाऱ्यावरील वने, यांना खारफुटीचे वने म्हणतात. तर याचं क्षेत्र किती आहे, हे कुठे आढळतात, आणि या वनांमध्ये कुठल्या वनस्पती आपल्याला आढळतात, कुठल्या प्रकारचे वनस्पती आहेत, यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून त्याचा अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि खूप शॉर्टमध्ये आहे हे, फक्त व्यवस्थित थोडंसं जर आपण वाचलं आणि शॉर्ट नोट्स आपल्याकडे असल्या तर खूप सोपं जातं हे अभ्यास करायला. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो कृषी व उद्योग. कृषी व उद्योगासंदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो खनिज संपत्ती. ओके मित्रांनो, खनिज संपत्ती हा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये त्याची क्षेत्र, त्यानंतर मित्रांनो ते कोणत्या क्षेत्रात आढळतात, त्यांची साठे कुठे आहेत, ओके, या संदर्भातली आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि किती प्रमाणात आपल्याकडे ते मुबलक प्रमाणात किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो वाहतूक. मित्रांनो, वाहतूकमध्ये आपल्याला बघायचं आहे की रस्ते मार्ग, सागरी मार्ग आणि हवाई मार्ग यांचा एक बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर आहे मित्रांनो भारताची लोकसंख्या. मित्रांनो, भारताची लोकसंख्या ही जी आहे सध्या अजून भारताच्या लोकसंख्येची जी जनगणना आता मागे झाली होती ती अजून पब्लिश झालेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला सध्या यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. ओके. त्यामध्ये आपल्याला बघायचं काय आहे तर बघा, स्त्री पुरुष यांची साक्षरता, लिंग गुणोत्तर व प्रमाण, बालमृत्यू दर इत्यादी या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला भारतीय लोकसंख्येमध्ये बघायचं आहे आणि खूप महत्त्वाची आहे. यावरती वारंवार प्रश्न असतात. ओके. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार हे आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल खूप महत्त्वाचा आहे कारण यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये भूस्तर रचना म्हणजे महाराष्ट्राची जी रचना आहे ती कशा प्रकारे झालेली आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्यामध्ये काय काय येते मित्रांनो बघा, कोकण किनारपट्टी, त्यानंतर सह्याद्री पर्वतरांग, त्यानंतर पठारी प्रदेश, आपल्याला हे बघायचं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे पर्जन्यमान. मित्रांनो बघा, पर्जन्यमानाचे 3 प्रकार पडतात आणि ते आपल्याला बघायचे आहे. तर ते कुठले कुठले आहे ते आपण बघूया. पर्जन्यमानामध्ये मित्रांनो एक आहे अधिकतम पर्जन्याचे प्रदेश म्हणजेच जास्त पावसाचा प्रदेश. त्यानंतर आहे साधारण पर्जन्याचे प्रदेश म्हणजे साधारण पाऊस पडणारा प्रदेश कुठला आहे ते बघायचं. त्यानंतर न्यूनतम पर्जन्याचे प्रदेश म्हणजे कमी पावसाचे प्रदेश हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सॉरी मित्रांनो. त्यानंतर आणि याचा अभ्यास करताना मित्रांनो आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे की आपण मॅपिंगचा खूप
जास्त सपोर्ट घेतला पाहिजे. मॅपिंगवरून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करणं खूप सोपं जाईल. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जलप्रणाली. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी जलप्रणाली आहे त्यामध्ये ती वृक्षाकार जलप्रणाली आहे आढळते. त्यानंतर समांतर जलप्रणाली आहे. त्यानंतर केंद्रत्यागी जलप्रणाली आहे आणि एक आहे जी अनिश्चित जलप्रणाली आहे. ओके. त्यानंतर बघायचं मित्रांनो आपल्याला की महाराष्ट्रातील नदी प्रणाली. महाराष्ट्रातील नदी प्रणाली बघताना आपल्याला बघायचं आहे की पूर्ववाहिनी नद्या ज्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत. इथे उपसागराला पाहिजे होते मित्रांनो, उपसागराला मिळणाऱ्या नद्या. त्यानंतर आहे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. ओके. तर मित्रांनो, ज्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत ज्याला पूर्ववाहिनी नद्या म्हणतात, त्यामध्ये आपल्याला बघायचं काय, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि पैनगंगा या महत्त्वपूर्ण नद्या आहेत, हे आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, अरबी समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याचे दोन भाग पडतात. एक पडतात उत्तर महाराष्ट्रातील नद्या आणि दुसरे आहे कोकणातील नद्या. ओके. तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण कोणत्या नद्या आहेत तर नर्मदा आणि तापी. त्यानंतर कोकणातील ज्या महत्त्वपूर्ण नद्या आहेत त्या वैतरणा आणि उल्हास या प्रमुख नद्या आहेत. अनेक सुद्धा आहे, बाकीच्या सुद्धा आहेत, परंतु आपल्याला ह्या महत्त्वपूर्ण नद्या त्या बघायच्या आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो मृदा. महाराष्ट्रातील मृदा व मृदाचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. तर बघा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा, त्यानंतर लाल रेताळ मृदा, काळी मृदा ज्याला रेगूर मृदा सुद्धा म्हणतो आपण, त्यानंतर नदीच्या खोऱ्यातील गाळाची मृदा आणि ईशान्येकडील गाळाची मृदा. मित्रांनो, या मृदा कुठे आढळतात, त्यामध्ये कुठले घटक आहे, त्यानंतर कुठल्या पिकासाठी कुठली मृदा महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो खळक प्रणाली. ज्याप्रमाणे आपण भारतातील खळक प्रणाली बघितली मित्रांनो, बस त्याचप्रमाणे ही आहे की मागे सांगितलेली जी खळक प्रणाली आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठली कुठली खळक प्रणाली आढळते ते आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. त्यानंतर आहे मित्रांनो खनिज संपत्ती. जसं आपण भारतातील खनिज संपत्ती बघितली त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बघायची आहे की बा स्थान कुठे आहे, त्याचे साठे किती आहेत आणि त्याचे प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की मॅग्नीज, बॉक्साईट, दगडी कोळसा, लोह, चुनखडी, तांबे इत्यादी जी खनिज संपत्ती आहे ती आपल्याला इथे बघायची आहे. त्यानंतर आहे मित्रांनो उद्योगधंदे. आपल्या महाराष्ट्रामधील महत्त्वपूर्ण उद्योग जे आहेत त्या संदर्भात आपल्याला एक थोडीशी माहिती असली पाहिजे, म्हणून हा जो टॉपिक आहे हा थोडा रिवाईज करून घ्या, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजे. त्यानंतर आहे मित्रांनो कृषी व प्रमुख पिके. मित्रांनो, कुठल्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची कृषी पद्धती वापरल्या जाते, कुठले प्रमुख पिके घेतले जातात हे आपल्याला इथे बघणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण आणि हॉट टॉपिक आहे हा महाराष्ट्राची लोकसंख्या. ओके. महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला साक्षरता बघायची आहे, त्यानंतर स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर, कुठल्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाण आहे साक्षरतेचं, लिंग गुणोत्तराचं किती प्रमाण आहे, आणि त्यानंतर बालमृत्यूदर कसा आहे, या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये बघायच्या आहेत 2011च्या जनगणनेनुसार. ओके मित्रांनो. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भातलं सुद्धा आपण आता महत्त्वपूर्ण टॉपिक बघितले आहे. मित्रांनो, MPSC कंबाईन परीक्षेमध्ये भूगोलावरती विचारले जाणारे महत्त्वपूर्ण टॉपिक, इव्हन हेच टॉपिक राज्यसेवाच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि प्रयत्न करा की भारताचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, ज्यामुळे या विषयातील मार्क्स आपले जाणार नाही आणि एक चांगला स्कोर होईल, जेणेकरून आपल्याला
येणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये 2024च्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 60+ प्रश्न आले पाहिजे. आपला स्कोअर 60+च्या वर गेला पाहिजे, या उद्देशाने मी हे व्हिडिओ बनवत आहे. आणि जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, याची मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.